मित्रांनो नमस्कार. अनिल गगनबेदी थत्ते ह्या न्यूज चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका. मित्रांनो, तुम्ही रुबिक क्यूब बघितला असेल. तो लाल, पिवळा, हिरवा, निळा असे वेगवेगळ्या पद्धतीचे घरं असतात. ती जंबल केलेली असतात आणि मग आपल्याला ते पझल दिलं जातं की आम्हाला 1 मिनिटाच्या आत ही जुळवून दाखवा. आपण बराच वेळ ती जुळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण जुळवता येत नाहीत. आजच्या आपल्या महानगरपालिकांचं रुबिक क्यूब मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यातनं तुम्हाला काय अर्थ लागतोय, काय बोध होतोय, हे तुम्हीच मला सांगितलं तर मला बरं वाटेल. कारण की मला काय त्यातनं खूप चांगला जास्त असा काही बोध झालेला नाहीये. मित्रांनो, आज महानगरपालिका निवडणुकीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि दुपारी 3 वाजता ते फॉर्म भरण्याचा अर्ज भरण्याची वेळ संपली आणि आता आपण बसलोय व्हिडिओ करायला तेव्हा वाजले दुपारचे 5. दुपारी 3 वाजता सगळ्या पार्टीच्या लोकांनी आपापले अर्ज भरले. इच्छुकांनी ज्यांना एबी फॉर्म दिले त्या सर्व लोकांनी गेले 2 तास 3 ते 5 मी विविध पार्टीच्या लोकांना मुंबईमधल्या आणि ठाण्यातल्या फोन करून विचारतोय की तुमची अंतिम यादी नेमकी काय बाबा, कोणाकोणाला फॉर्म दिले, कसे कसे भरले गेलेत. कारण की ही पहिली निवडणूक असेल माझ्या आयुष्यातली, इतक्या निवडणुका मी बघितल्या आहेत ज्यामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी आपल्या याद्याच घोषित केल्या नव्हत्या. ज्यांना ज्यांना फॉर्म द्यायचे होते बहुतेक सगळ्या पक्षांनी काल रात्री मध्यरात्री 12 वाजल्यानंतर सगळ्या उमेदवारांना ज्यांना फॉर्म द्यायचे त्यांना आपापल्या कार्यालयात किंवा ज्या जागा ठरल्या असतील तिथे बोलावून घेतलं आणि वैयक्तिकरित्या त्यांना सगळ्यांना फॉर्म दिले. आणि मला आठवतंय त्यात पण सावळा गोंधळ. काल रात्री 2:30 वाजता मला एकाचा फोन आला की नेने सर थँक्यू व्हेरी मच, मला फॉर्म मिळाला, तुम्ही बोलला होतात माझ्यासाठी. हे आता त्यांना बोलायला पाहिजे कारण की आता निवडणूक आहे, त्यांना माझं मत मागायचं आहे तर ते बोलणार. मी पण म्हटलं अरे वा, मनात म्हटलं की अरे पण मी ह्याचं कधी सांगितलंच नव्हतं आणि हा मला कशाला थँक करतोय. म्हटलं ठीक आहे, त्याला विश केलं, झोपलो. सकाळी 5ला पुन्हा फोन खणाणला आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जो होता, ज्याला रात्री 2:30 वाजता तिकीट नाकारलंय असं सांगितलेलं होतं, त्या माणसाचा फोन आला आणि म्हणाला नेने सर थँक्यू व्हेरी मच, माझं तिकीट लागलं. म्हटलं अरे काल रात्री 2:30 वाजता. नाही नाही, ते सगळं आम्ही 2.5 तासामध्ये चित्र पलटून टाकलं आणि आता मला तिकीट मिळालंय. म्हटलं तो समोरचा माणूस नाही, आता तो बसलाय बोंबलत म्हणे. इतका सावळा गोंधळ शेवटच्या दिवसाच्या आदल्या रात्री होता. याद्या कोणालाही माहीत नव्हत्या. आता मी जेव्हा आज विचारलं लोकांना, माझे मित्र आहेत, मनोज प्रधान आहेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे, नजीब मुल्ला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे, भारतीय जनता पार्टीमध्ये पण आपले मित्र आहेत, मी नावं घेत नाहीत कारण की ते नेहमी आमची नावं घेऊ नका सांगतात. शिवसेनेचे नरेश मस्के आहेत. या सगळ्यांना मी फोन करून त्यांच्याशी बोलत होतो. त्यातल्या काही लोकांनी, मी आता सगळी नावं सगळं सांगत नाही कारण की अजूनही त्यात घडामोडी होत आहेत. म्हणजे पिक्चर अभी बाकी है दोस्तो अशी थोडीशी परिस्थिती आहे. तर ते म्हणाले की अजूनही विड्रॉलला 2 दिवस आहेत, तर तोपर्यंत आम्ही सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितलेत. उद्या छाननी आहे. उद्या त्या छाननीमध्ये आम्ही एबी फॉर्म कोणाचे ठेवायचे आणि कोणाचे काढून घ्यायचे किंवा बदलायचे हे आम्ही उद्या ठरवू आणि कोण विड्रॉ करायचे किंवा कुठच्या लोकांना राहून द्यायचे हे पण आम्ही 2 तारखेपर्यंत ठरवू. म्हणजे काय, 2 तारखेपर्यंत हा गोंधळ असाच सुरू राहणार. यावेळेला खूप बंडखोरांनी फॉर्म भरलेत. कारण कसं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत जर का राजकीय पक्ष उमेदवार घोषितच करत नसतील तर लोकांनी करायचं काय, तात्काळात उभं राहिलं. आज लिस्ट जे येईल, उद्या येईल, परवा येईल, फॉर्म आणलेत, भरून ठेवायचे, एनओसी घेतल्यात, पण मला मिळेल की नाही तिकीट माहित नाही. मग लोकांनी काय केलं, सगळ्यांनी भरून टाका, नंतर बघू आपण. आता नंतर बघू मध्ये पंचायत होणारे या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची. त्यांना एकेकांची मनधरणी करून बाबा पुता तू मागे घे, तुला मी एखादं हे देतो, काय म्हणतो आपण त्याला, महामंडळामध्ये सदस्यता देतो, तुला मी एखाद्या कुठेतरी सीट समितीवरती घेतो, किंवा चल काही नाही त्याचं हे पैसे घे आणि तू गप्प बस. अशा सगळ्या उपद्व्याप त्यांना आता करायला लागणार आहेत. आता येऊ आपल्या राजकीय जिक्सॉ पझल किंवा आपण म्हणतो रुबिक क्यूब पझल त्याच्यावरती. तुम्हाला काय कळतंय का यातलं बघा. आपण सुरू करू नागपूर पासून.
मुख्यमंत्र्यांचं गाव आहे. नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीतले पक्ष 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नागपूरमध्ये युती झाली आहे. ऑफिशियल घोषणा झाली. 143 जागा भारतीय जनता पार्टी लढतीये, शिवसेना 8 जागा लढतीये. एका जागेवरती त्या दोघांची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढतोय. ऐकून घ्या, स्वबळावर लढतोय. शिवसेना स्वबळावर लढतीये, शरद पवार गट स्वबळावर लढतोय, काँग्रेस आणि वंचित एकत्र लढतायत. नागपूर. आपण येऊ आता पुणे आणि पिंपरी चिंचवडवरती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत आणि त्यांनी जागा वाटून घेतल्यात. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, या दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊन एकत्र लढणार आहेत. त्यांच्या समोर कोण आहे तर भारतीय जनता पार्टी जी वेगळी लढतीये आणि शिवसेना, त्यानंतर काँग्रेस वेगळी लढतीये आणि उबाठा, मनसे आणि हे दोघे पक्ष वेगळे. म्हणजे एकंदर 4 आघाड्या तिथे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या मध्ये म्हणून तिथे लढणार आहेत. अमरावतीमध्ये येऊया. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळे लढत आहेत. महायुतीत असले तरी वेगळे लढत आहेत. तिथे भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारच्या गटाबरोबर लढणार आहे आणि शिवसेना वेगळी लढणार आहे. काँग्रेस स्वबळावर वेगळी लढणार आहे आणि उबाठा आणि मनसे वेगळे लढणार आहेत आणि MIM सुद्धा तिथे वेगळी लढणार आहे. मग येऊ परभणीवरती. परभणीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत महायुती म्हणून, पण अजितदादा वेगळे लढणार आहेत. तिथे अजितदादा आणि शरद पवार यांची NCP एकत्र लढणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे लोक एकत्र लढणार आहेत. पुढे मीरा भायंदर आपल्या बाजूला. तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आज दुपारी 2 वाजता तुटली अशी घोषणा करण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी वेगळी, शिवसेना वेगळी, नंतर उबाठा आणि मनसे वेगळी, काँग्रेस वेगळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी. हे तिकडे आणखीन एक वेगळं चित्र निर्माण झालंय. आता येऊ मुंबई. महत्वाचं अगदी ज्यासाठी हे सगळं रंगलंय सगळं चित्र. मुंबई महापालिका कोण जिंकणार किंवा भारतीय जनता पार्टीला कसंही करून मुंबई महापालिका जिंकायची आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली. शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली. भारतीय जनता पार्टी 227 पैकी 137 जागा लढतीये आणि रिपाई जी त्यांची युतीमधली आणखीन एक पार्टी आहे RPI, तर त्यांना आपल्या 137 मधनं थोडासा कोटा भारतीय जनता पार्टी देणार असं ठरलंय. आणि शिवसेना, शिंदे गट म्हणजे ऑफिशियल शिवसेना, त्या 90 जागांवरती लढतायत. मित्रांनो, मी आधीच्या व्हिडिओमध्ये 2-3दा म्हटलंय की एकनाथ शिंदे इज अ ट्रिमेंडसली हार्ड बार्गेनर. ते खूप हार्ड बार्गेनिंग करतात, शेवटपर्यंत सोडत नाहीत. तर त्याचं हे उत्तम, मुंबई हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये ताकदच नाहीये. तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेलाच सगळे विचारतात. एकनाथ शिंदेना कोणी विचारणार नाही, त्यांना उमेदवार मिळणार नाहीत असं म्हणता 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 गेल्या 2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका जेव्हा भंग झाली त्यानंतर त्यांच्याकडे जवळजवळ 63 माजी नगरसेवक उबाठातले आले. अजूनही इतर पक्षातले पण येत होते आणि त्यांनी बार्गेनिंग इतकं केलं की त्यांना भारतीय जनता पार्टीने तब्बल 90 जागा सोडल्या. हा संदर्भ मी पुढच्या एका गोष्टीमध्ये घेणार आहे, लक्षात ठेवा. मुंबईमध्ये 137 आणि 90. मग येऊ चंद्रपूरवरती. चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची युती झालेली आहे. तसंच महाआघाडी पण शाबूत आहे. तिथे त्यांच्यात डायरेक्ट फाईट होणार आहे. अकोल्यामध्ये पण वेगळं चित्र आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती नाहीये. तिथे भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांची युती आहे आणि शिवसेना स्वबळावर लढती आहे आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीची तिकडे युती आहे. तर तिकडे आणखीन एक भलतंच वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे. आता येऊ आपल्या ठाण्यावरती. आपलं ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अखेर झाली. हो, अखेर झाली.
आधी भारतीय जनता पार्टी म्हणत होती आम्ही स्वबळावर लढणार, नंतर भारतीय जनता पार्टी म्हणायला लागली आम्हाला 50% जागा पाहिजेत. अखेर लढायचं नाही लढायचं हे तिघे एकत्र लढतील की काय? राष्ट्रवादी अजितदादाचा गट एकत्र लढणार का वेगळा लढणार? मग नजीब मुल्लांनी घोषित केलं की आम्ही स्वबळावर लढू, कारण की आम्हाला मुसलमान बहुल एरियामध्ये नाही तर फटका बसतो भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो तर. म्हणून नजीब मुल्ला आपल्या अजितदादाच्या गटाला घेऊन स्वबळावर लढायला तयार झाले. ह्यांचं गुऱ्हाळ काल रात्रीपर्यंत चालू होतं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ते सांगत होते इतक्या जागा राहिल्यात, आता 2 वॉर्डच राहिले, आता 3 जागाच राहिल्यात. पण ते पार त्यांनी खेचलं काल रात्री 12 वाजेपर्यंत. आणि 12 वाजता घोषणा अधिकृत त्यांनी केली की ठाण्यामध्ये शिवसेना 87 जागा 87 जागा लढणार, भारतीय जनता पार्टी 40 जागा लढणार आणि 4 जागा शिवसेने आणि भारतीय जनता पार्टीचं एक काय म्हणतो त्याला ऑफशूट, मी अनावरस पुत्र वगैरे म्हणणार नाही, उगीच काहीतरी त्याचा वेगळा अर्थ घेतला जायचा, पण एक ऑफशूट मुंब्रा विकास आघाडी म्हणून आहे राजन किणे यांची, त्यांच्यासाठी त्यांनी 4 जागा सोडून दिल्यात, म्हणजे एक वॉर्ड सोडलाय. आता मी जे म्हटलं ना एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनर, त्याचा आता मी तुम्हाला हे देतो का मी ते का म्हटलं. भारतीय जनता पार्टी, मी जसं आता सुरुवातीला म्हटलं की भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा स्वबळाचा नारा दिला ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर सांगितलं आम्हाला 50% पाहिजेत जागा. त्यानंतर 2-3दा भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातले मेन नेते होते, त्यांनी शिवसेनेला अल्टिमेटम सुद्धा दिला की आम्हाला उद्या सकाळपर्यंत सांगा की तुम्ही काय तुमचा विचार चाललाय, नाही तर आम्ही वेगळे लढतो. हे सगळं झालं आणि काल भारतीय जनता पार्टीला जागा किती मिळाल्या हो? 131 जागांपैकी 40 जागा मिळाल्या, 40. आणि त्या 40 जागांची जर का फोड केली तर तुम्ही हसाल, त्यातल्या 8 जागा मुंब्र्यातल्या आहेत, मुस्लिम बहुल एरियातल्या. 2 जागा कळव्यातल्या आहेत, ज्या कधी अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टी तिथे जिंकलेली नव्हती. आणि म्हणजे किती गेल्या? 8 + 2 10 गेल्या, म्हणजे 40च्या झाल्या 30. 3 जागा या राबोडीतल्या आहेत. या 4ही जागा गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली होती. आणि ह्या वेळेला असं ऐकत होतो की राबोडीमध्ये शिवसेना 2 लढेल आणि भारतीय जनता पार्टी 2 लढेल. पण नंतर आम्हाला असं कळलं की शिवसेना ह्या जागा लढवण्याला विशेष त्यांना हे नव्हतं, उत्साहात नव्हता. त्यांना ह्या जागा नको होत्या, म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं की तुम्ही 3 जागा घेऊन टाका. म्हणून भारतीय जनता पार्टीने इथल्या 3 जागा घेतल्या. जिथे आमचा सर्वे दाखवतोय की या 4ही जागा अजित पवार गटची राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल. ह्या जागा काढून टाका, म्हणजे 40 - 10 झालेल्या 30. 30 - ह्या जागा किती गेल्या? 27 उरल्या. ह्या 3 जर काढून टाकल्यात तुम्ही तर. भारतीय जनता पार्टीकडे आधी होत्या 23 जागा 2017 मध्ये जिंकलेल्या. निवडणुका घोषित झाल्यानंतर रागिणी बैरी शेट्टी ह्या त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या, म्हणजे त्यांच्या झाल्या 24 जागा. आणि आता जे चित्र उभारलंय त्यात असं दिसतंय की 40 - 10 - 3 उरतात 27. म्हणजे जिंकू शकणाऱ्या जागा भारतीय जनता पार्टीकडे किती आहेत? 27. त्यांच्या आधी होत्या किती? 24. म्हणजे बार्गेनिंग मध्ये भारतीय जनता पार्टी किती कमी पडली ह्याचा अंदाज तुम्हाला आता येऊ शकतो. मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती बिलकुल टीका टिप्पणी काही करायची नाहीये. त्यांचे काही कंपल्शन्स असतील, युती टिकून राहिली पाहिजे, हा जो वर्षांनी आदेश दिलेला होता, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं काही करून युती टिकली पाहिजे, ती टिकवता कदाचित हे बार्गेनिंग मध्ये कमी पडले असू शकतील, मला त्याबद्दल म्हणायचं नाहीये. पण मी जे म्हणतोय एकनाथ शिंदे वॉज ए हार्ड बार्गेनर. भारतीय जनता पार्टी इज नॉट ए हार्ड बार्गेनर. ऍटलिस्ट ठाण्यातली त्यांची लिडरशिप जी आहे ती कमी पडली असं मला स्पष्टपणे वाटतंय. आणि आता त्यांच्याकडे उरल्यात विनेबल जागा फक्त 27. म्हणजे नव्या येणाऱ्या जी काय हे आहे महापालिका जी नवीन येईल तर त्याच्यामध्ये 24 पासून त्यांची प्रगती 27 वरती जाईल. त्याचा त्यांना फटका कुठे बसणार आहे तर ते कोऑप्शनचे जो रेशो असतो तर त्या रेशोमध्ये किमान 2 आपले कोऑप्ट होतील असं त्यांना आधी वाटलं असेल, तर ते आता 27च जर का त्यांची ताकद राहिली तर ते 2 कोऑप्ट होऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे स्टँडिंग किंवा इतर कमी ह्याच्यावरती आपले किती सदस्य जायला पाहिजेत त्याच्यामध्ये पण त्यांचं बार्गेनिंग, हे सगळ्यात दिस इज अ चेन रिॲक्शन, तर तिथे ते अडकून बसणार आहेत.
असो, जाऊया नव्या मुंबईकडे. आपल्या दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आहे. तिथे सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की अशक्य आहे तिथे युती होणं. कारण की तिथे एका बाजूला परवा म्हटल्याप्रमाणे गणेश नाईक, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे, दोन दिग्गज. गेल्या गेल्या महापालिका निवडणुकीत गणेश नाईकांची ताकद होती 52 जागांची आणि शिवसेनेची ताकद होती 37 जागांची. मला वाटतं भारतीय जनता पार्टीला 6 का 7 जागा मिळाल्या होत्या. आणि नवी मुंबईचं सगळं राजकारण जे आहे ते गेले 25 वर्ष हे गणेश नाईकांच्या अवतीभोवती सगळं इर्दगिर्द फिरतंय. ते आधी शिवसेनेत होते, त्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती. जे राष्ट्रवादीत गेले, नंतर 20-25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता राहिली. ते भारतीय जनता पार्टीत जेव्हा आले तेव्हा ते अक्षरशः त्यांनी आपण स्वतः आपली 2 मुलांच्या बरोबर 52 नगरसेवक घेऊन आले, म्हणजे अख्खी महापालिका घेऊन भारतीय जनता पार्टीत आलेले. तर आता तिथे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत. त्यांच्यासमोर महायुती तिथे आहे. काँग्रेस, शरद पवार काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा आणि मनसे ह्या सगळ्यांनी एक युती तिथे केलेली आहे. ती यांच्यासमोर असेल. तर तिथे निवडणूक रंगतदार होईल. आता बघूया काय होतंय. पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झालेली आहे. उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली. तुम्हाला माहिती आहे हे सगळं राजकारण जे फोडाफोडीचं सुरू झालेलं महायुतीमध्ये ते उल्हासनगरवरनं सुरू झालं. जेव्हा शिवसेनेनी ओमी कलानी आणि त्यांचा ग्रुप जो होता त्याला भारतीय जनता पार्टीपासून फोडला आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे नेते वगैरे सगळे एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर संतापले होते आणि त्यांनी मग फोडाफोडी सुरू केली. डोंबिवलीमध्ये फोडलं, कल्याणमध्ये फोडलं. त्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी त्याला ब्रेक लावला. त्यांनी फडणवीसांची चर्चा केली, अमित शहाची चर्चा केली आणि एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत असं ठरवलं. तर हे सगळं उल्हासनगरमधनं सुरू झालं. तिथे यांची युती तुटलेली आहे आणि उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळे लढणार आहेत. अजितदादा यांची पार्टी सुद्धा वेगळी लढणार आहे. यामध्ये ओमी कलानींची भूमिका आता ऍक्च्युली बघण्यासारखी आहे की जेव्हा निवडणूक खरोखर होईल त्यावेळेला ते नेमके शिवसेनेबरोबर राहतील का अजितदादांच्या बरोबर छुपा काहीतरी त्यांचा अजेंडा आहे हे बघायला लागेल. त्या अनुरूप उल्हासनगर महापालिका कशी निवडून येईल त्याच्यावरती हे आहे. नाशिकमध्ये युती नाही, महायुती नाही, सगळे वेगवेगळे लढत आहेत. संभाजीनगरमध्ये युती तुटलेली आहे. एक मोठी मुलाखत आज टीव्हीवरती संजय शिरसाट यांनी दिली. त्यांनी सगळा दोष भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, स्थानिक नेतृत्वावर टाकला. त्याला अतुल सावे यांनी काउंटर केलं आणि ते म्हणाले की आम्हाला योग्य तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता, यांनी आपल्या ताकदीपेक्षा बाहेर जाऊन जागा मागितल्या म्हणून ती युती तुटली. तर थोडक्यात हे पझल जे मी तुम्हाला म्हणत होतो तर हे पझल असं आहे जवळजवळ 17-18 महानगरपालिकांचं. यातनं तुम्हाला काय बोध मिळतोय तर तो तुम्ही मला सांगा. मोठीचं जर का चित्र द्यायचं झालं तर महायुतीचं काय होतंय किंवा काय होणार, तर आत्ता शेवटच्या दिवशी अर्ज भरले त्यानंतरच्या शेवटच्या तारखेला चित्र असं आहे की या 12 महानगरपालिकांमध्ये महायुती तुटलेली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती नाही. त्या महानगरपालिका म्हणजे पुणे, संभाजीनगर, नांदेड, नाशिक, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, अमरावती आणि अकोला या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती, तिथे महायुती तुटलेली आहे. तिकडे ते वेगळे लढणार आहेत, स्वबळावर लढणार आहेत. आता हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे की ते जे पहिल्यापासून म्हणतात की आम्ही स्थानिक लोकांवरती सोडून देऊ, कारण की या स्थानिक लोकांच्या निवडणुका आहेत. तर त्यांना जर का कम्फर्टेबल असेल तर ते तिथे त्या ठिकाणी युती करतील, नाहीतर वेगवेगळे लढतील. जे काय निकाल येतील तर ते निकाल आल्यानंतर आम्ही तिघे महायुतीतच आहोत, आम्ही एकत्र येऊ. आणि आम्ही हे असं सगळं स्ट्रॅटेजी म्हणून करत आहोत कारण की आम्हाला विरोधी पक्षांना जागाच सोडायची नाहीये विरोधाची, किंवा मतदारांना सुद्धा विरोधी पक्षांकडे जाण्याची स्पेस आम्हाला द्यायची नाहीये. म्हणून आम्ही तिघे वेगवेगळे लढतोय. हे फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे कायम सांगत आलेले आहेत. थोडक्यात ते तसंच होताना दिसतंय. 12 महानगरपालिका 29 पैकी हे वेगळे वेगळे लढतायत. आता
अगदी मॅक्रो लेवलचा जर का प्राथमिक अंदाज जाता जाता व्यक्त करायचा झाला की आज हे काय चित्र उभारून आलेलं आहे, त्याच्या आम्हाला काय वाटतं की हा एकंदर 15 जानेवारीला काय चित्र उभं राहील, तर अगदी प्राथमिक अंदाज प्रायमा फेसी ज्याला म्हणतो आपण, तर आज सुद्धा आम्ही तेच आधी जे व्यक्त केलेलं होतं अंदाज तोच आज आम्ही व्यक्त करतो. 29 पैकी किमान 20 महानगरपालिकांमध्ये महायुती निवडून येईल, त्यांचीच पुन्हा सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर हे तिन्ही पक्ष त्या त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येतील. यांनी कुठेही स्पेस महाविकास आघाडीला सोडलेली नाही. तर हाच अंदाज आम्ही आज पुन्हा जाता जाता तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये रोज आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू, काय चाललंय, कसं चाललंय, निवडणुकींबद्दल इनसाइड स्टोरीज, इनसाइट सगळं देत राहू. तोपर्यंत धन्यवाद.